नमस्कार मामा. नमस्कार साहेब. माझं नाव सत्यनारायण मंत्री. आयुर्वेदिकचं काम करतोय, दवा देऊन दुवा घेतोय. होय. आणि यांचा मुलगा किती वर्षानं दारू पित होता हो. आणि आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला किंवा आपल्या आयुर्वेदिकच्या अगोदर त्यांनी किती प्रयत्न केले? लय प्रश्न केले. तुमचं नाव सांगा अगोदर. प्रकाश सोपान कांबळे, वासनगाव. तुमचं पोरग किती वर्षानं दारू पित होतं? लग्नाच्या आधीपासून पेत होतं. बरोबर. आता 2-3 मुलं झाली तरी पण चालूच होतं. रोज किरकिरी, रोज भांडणं म्हणजे मारे. 3 लेकरं झाले. हा बरोबर आहे. हा. मग त्यांच्या सुनबाई हो. नांदत होत्या का? नाही कवा जायचं, कवा यायचं, कवा जायचं. हे पेले की निघून जायचं, पुन्हा आम्ही आणायचं. म्हणजे पेल्यावर काय घरी आणायचं. पेल्यावर काही गर्दा करत होता का? घरचं काय मारायचं, हाणायचं, हा. आम्हाला शिवागाळी करायचं. बरं. असं चालू होतं दररोज. किती दिवसांनी? काय तर बरेच आता वर्ष झालं. बरोबर. आता मला सांगा, मायबापाला समजा सुनबाई जर सुनाला जर एवढं बघितलं समजा नवऱ्यानं बायकोला, होय की. तरच ती सुनबाई बी राहील ना तुमची. हा राहील. हा आणि नाही तुम्ही- बघणार गेल्यावर जाईल निघून असं. मग आता मला सांगा, माझं आयुर्वेदिक औषध जे दिलंय त्याच्यामुळे काय फरक पडला? लय फरक पडला. चकच कमी झालं साहेब. प्यायचं कमी झालं. लेकरं बाळ बघाले, बायकोला बघाले, खायला प्यायला सगळं आणलं. बरं, पहिलं म्हणलं होतं तुम्ही सुनबाई माहेरी गेलती, नांदणा गेलती म्हणून. बरेच वेळेस नांदना गेली ती आम्ही जाऊ आणली. बरोबर आहे. हा. पण आता ही पेनं होतं म्हणून नांदत नव्हते. नांदत नव्हती. आता पेनं बंद झाल्यामुळे आता त्यांचा सुखाचा संसार हा, चालू आहे आता का? सुखाचा झाला. आता एका ठिकाणी त्यांच्या बाजूला बी राहिले. आता आम्ही ठेवलं त्यांना. बरोबर, बाजूला बी ठेवलं. हो. आणि ती कामधंदा, पहिलं कामधंदा करत होता का? करत होतं पण घरात काय द्यायचं नाही. मारहाण्या करायचं. पैसे कुठले देऊ तुला, मला काम बी लागलं तर लागलं नाही म्हणायचं. म्हणजे पेण्यातच घालीत होतं. पेण्यातच घालायचं. मग मी मंत्री साहेबांचे आयुर्वेदिक औषध दिलं दारू सोडण्यासाठी, हो. त्यांना काही फरक पडलाय का नाही? लय बंदच झाली. दारूच बंद झाली. खरं सांगायला का खोटं नाही सांगायला? खरं सांगायला. खोटं सांगून काय मिळणार आहे मला? बरोबर आहे. हा? बघा ना, मग- तुम्हाला जे औषध घेतलं, तुमच्या मुलाला दारू प्यायचं बंद झालं बंद झालं. म्हणून त्यांचा सुखाचा संसार चालायला म्हणून तुम्हाला पण समाधान. आम्हाला बी समाधान. मग आम्ही रोज फोन लावला, कुठायच बाई लवकर म्हणायचं. त्याला आम्ही फोन लावला की युवला पप्पा म्हणायचं. असं चालू आहे आता. म्हणजे माईबापाला बी आता व्यवस्थित बोलायला. हा, व्यवस्थित बोललाले, चांगलं चाललाले. काय नाही. बरं, लेकरा बळाला म्हणजे खायला प्यायला हा, आणायला. खायला प्यायला सगळं आणतंय. कारण त्या- लेकरं वाट बघत बसते आता बरं, पप्पा बरं. या म्हणून. आणि पहिले लेकर घाबरत असतील. घाबरत होते. काय त्याला आले की लगेच घराच्या बाहेर व्हायचे. हा, हा. हा. म्हणजे आले की शिव्यागाळ करायचं, मारहाण करायचं. हा, मग तिने आम्ही लिखीचीच आहे म्हणून आता कुठं वाट लावा म्हणून आम्ही जाऊ आणायचं. लिखीचीच केला. बरोबर, म्हणजे नात्यातलीच आहे. नातीच केला. मग आता हे आयुर्वेदिक औषध मुळे दारू सुटली हो. म्हणून त्यांचा सुखाचा संसार चालला. हा, सुखाचा संसार चालू झाला. बरं, असं दारू भरपूर जण पितात. खरंच ह्या आपल्या आयुर्वेदिक त्यांनी घ्यावं का नाही घ्यावं? घ्यावं. लय सगळ्यांनी घ्यावं. कोण दारू पिते त्यालाच घ्यावं. मग का तर तुम्हाला एक अनुभव अनुभव आलाय. आला. धन्यवाद.